नमस्कार. सनातन शास्त्र या आपल्या पॉडकास्टच्या आजच्या या नव्या सखोल चर्चेमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आजचा आपला जो विषय आहे ना, तो खरं तर म्हणजे आपला हा जो एकत्रित प्रवास सुरू आहे, त्याचा उद्देश आधी स्पष्ट करायला हवा. हो, ते खूप महत्वाचे आहे. आपला मुख्य उद्देश अगदी स्पष्ट आणि तितकाच सखोल आहे. प्राचीन वैदिक ज्ञान आणि आपली आजची ही जी आधुनिक आणि गतिमान जीवनशैली आहे ना, त्यांचा एक अत्यंत सुरेख आणि अर्थपूर्ण संगम घडून आणणे. अगदी बरोबर. कारण ते ज्ञान आजच्या काळात कसं वापरायचं हे समजणं खूप गरजेचं आहे. नक्कीच. आणि म्हणूनच आज आपण अशा एका संकल्पनेवर सविस्तर चर्चा करणार आहोत, जी ऐकायला खूप सोपी वाटते पण ती पचवायला आणि प्रत्यक्षात जगायला तितकीच आव्हानात्मक आहे. एक्झॅक्टली. वेदांतामध्ये एक अत्यंत प्रसिद्ध असा शब्दप्रयोग नेहमी येतो बघा. तो म्हणजे नेती नेती. नेती खूपच सखोल असा हा विचार आहे. याचा सरळ आणि शाब्दिक अर्थ होतो की हे नाही, हे नाही. पण इथेच माझ्या मनात एक अत्यंत कुतूहल निर्माण करणारा प्रश्न उभा राहतो. कोणता प्रश्न? हा शब्द सलग दोनदा का वापरला जातो? म्हणजे एकदाच नेती म्हटल्याने काम का भागत नाही? हा खूपच अचूक आणि महत्वाचा प्रश्न विचारलात तुम्ही. हो, कारण आज आपण ह्याच प्राचीन रहस्याचा वेध घेणार आहोत. आणि हा विचार आजच्या या धकाधकीच्या आणि माहितीच्या गराड्यात हरवलेल्या जीवनात कसा लागू होतो ते सविस्तर समजून घेणार आहोत. आजचा हा विषय खरोखरच अत्यंत मूलभूत आणि माणसाच्या अंतरंगाचा ठाव घेणारा असा आहे. कारण हा प्रश्न केवळ भाषिक किंवा काय म्हणूया व्याकरणाचा नक्कीच नाहीये. बरोबर. हा प्रश्न थेट वेदांताच्या आणि मानवी अस्तित्वाच्या हृदयाला हात घालणारा आहे. जेव्हा आपण नेती म्हणतो ना, तेव्हा आपण एका अत्यंत सखोल आणि सूक्ष्म प्रवासाला सुरुवात करत असतो. म्हणजे भौतिक जगाकडून स्वतःच्या खऱ्या स्वरूपाकडे जाणारा प्रवास. होय, भौतिक जगाकडून खऱ्या स्वरूपाकडे म्हणजेच शून्याकडे जाणारा हा एक अद्भुत प्रवास आहे. आजच्या या चर्चेतून आपण हेच उलगडणार आहोत की या एका साध्या वाटणाऱ्या पुनरावृत्तीमध्ये नक्की केवढी मोठी आणि परिवर्तनशील ताकद लपलेली आहे. या सखोल चर्चेला सुरुवात करताना सर्वात आधी मला या संकल्पनेच्या मुळाकडे जायला आवडेल. नक्कीच. या विचाराचा उगम नक्की कुठून झाला? कारण संदर्भांनुसार बृहदारण्यक उपनिषदात याचा प्रामुख्याने उल्लेख येतो आणि हे उपनिषद भारतीय तत्वज्ञानातील अत्यंत सखोल ग्रंथांपैकी एक मानले जाते. हो, सर्वात प्राचीन आणि अत्यंत महत्वाचे उपनिषद आहे ते. तर यामागील ऐतिहासिक किंवा तात्विक पार्श्वभूमी नेमकी काय आहे? बृहदारण्यक उपनिषदातूनच नेती ही संकल्पना खऱ्या अर्थाने पुढे आली आहे. हे समजून घेण्यासाठी आपल्याला हजारो वर्षापूर्वीच्या त्या तपोवनांमध्ये जावं लागेल. अच्छा. प्राचीन काळात जेव्हा ऋषीमुनींना त्यांच्या शिष्यांनी अत्यंत मूलभूत प्रश्न विचारले, जसे की अंतिम सत्य काय आहे, ब्रह्म म्हणजे नक्की काय, किंवा आपला आत्मा नक्की कसा असतो, तेव्हा त्या ऋषीमुनींसमोर एक मोठं आव्हान होतं. कसलं आव्हान? आव्हान हे होते की मानवी भाषा ही भौतिक गोष्टींचे वर्णन करण्यासाठी बनलेली आहे. आपण आकार, रंग, चव अशा मोजता येणाऱ्या गोष्टींचे वर्णन शब्दांत सहज करू शकतो. हो, ते सोपं असतं. हे टेबल आहे किंवा हे झाड आहे असं आपण म्हणू शकतो. अगदी बरोबर. पण जे अमर्याद आहे त्याचे वर्णन मर्यादित शब्दात कसे करणार? म्हणून त्यांनी कोणतीही ठराविक किंवा साचेबद्ध व्याख्या दिली नाही. म्हणजे त्यांनी असं नाही सांगितलं की अंतिम सत्य असं दिसतं किंवा तसं असतं. एक्झॅक्टली. त्यांनी एक पूर्णपणे वेगळाच मार्ग निवडला. जे सत्य नाही ते टप्प्याटप्प्याने वगळण्याची आणि नाकारण्याची पद्धत त्यांनी वापरली. यालाच निषेधात्मक मार्ग असेही म्हणतात. हा विचार खरोखरच आपल्याला अंतर्मुख करणार आहे. नक्कीच. म्हणजे बघा, सत्य काय आहे हे सांगण्याऐवजी सत्य काय नाही हे सांगणं हे अगदी एखाद्या शिल्पकारासारखं वाटतं मला. शिल्पकारासारखं? कसं काय? म्हणजे जो एका मोठ्या दगडातून मूर्ती घडवताना मूर्ती कशी आहे हे ठरवण्यापेक्षा मूर्तीचा भाग नसलेला नको तो दगड छन्नी आणि हथोडेने बाजूला काढतो. क्या बात आहे. खूपच सुंदर उदाहरण. आणि मग शेवटी जे उरते तीच खरी मूर्ती असते. हे उदाहरण अत्यंत छपकल आहे. नको असलेला भाग बाजूला काढण्याचीच ही प्रक्रिया आहे. आणि इथे एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. कोणती? जेव्हा प्राचीन ऋषीमुनी ध्यानस्थ होऊन हा मंत्र म्हणतात ना, तेव्हा ते केवळ ओठांनी शब्द उच्चारत नसतात. ती केवळ शाब्दिक बडबड नसते. नाही, ती एक अत्यंत सखोल अशी आंतरिक प्रक्रिया असते. स्वतःच्याच अस्तित्वाचे एक पापुद्रे सोलून काढण्याची ती एक अत्यंत जिवंत आणि प्रवाही अवस्था असते. पण इथेच तो माझा मुख्य प्रश्न पुन्हा समोर येतो. कोणता? दोनदा का म्हणायचा ना? हो. जर नको असलेला भाग बाजूला काढायचा आहे तर तो एकदाच नेती म्हणून का संपवता आला नाही?
नेती दोनदा का? एकदा सांगून हा विषय संपवता आला असता ना. याच प्रश्नात वेदांताचे सर्वात मोठे रहस्य दडलेले आहे. दोनदा म्हणण्यामागे मानवी अस्तित्वाचे आणि आपल्या जाणीवेचे दोन मुख्य स्तर उलगडून सांगण्याचा अत्यंत स्पष्ट हेतू आहे. 2 स्तर. कोणते 2 स्तर? मानवी अस्तित्व हे प्रामुख्याने 2 स्तरांमध्ये विभागलेले आहे. पहिला स्तर म्हणजे स्थूल किंवा भौतिक स्तर, ज्याला आपण दृश्य जग म्हणू शकतो. म्हणजे जे आपल्याला डोळ्यांनी दिसतं ते. हो, पहिला नेती हा याच स्थूल स्तरासाठी आहे. हा नेती आपल्या दृश्य आणि भौतिक गोष्टींना पूर्णपणे नकार देतो. उदाहरणार्थ, आपण जेव्हा आरशात पाहतो तेव्हा जे शरीर दिसते ते शरीर मी नाही. आपल्या पंचेंद्रियांना ज्या संवेदना जाणवतात त्या संवेदना मी नाही. आपल्या मनात उतणाऱ्या भावना आणि आपल्या या जगाशी असलेल्या जुन्या ओळखी, किंवा जे काही आपले जुने ऋणानुबंध आहेत ते सर्व. अगदी बरोबर, आपले जे ऋणानुबंध आहेत यापैकी आपण काहीही नाही, हे तो पहिला नेती आपल्याला ठामपणे सांगतो. हे समजून घेणं मला वाटतं थोडं सोपं आहे. हो का? हो, कारण आपण पाहतो की आपले शरीर सतत बदलत असते. लहानपणापासून आत्तापर्यंत शरीर बदलले, परिस्थिती बदलली. ज्या ओळखी आपण स्वतःला चिकटवून घेतो, जसे की मी एका विशिष्ट पदावर काम करणारी व्यक्ती आहे, किंवा मी अमुक एका कुटुंबाचा भाग आहे. हो, हे सगळे बाह्य जगाशी जोडलेले आहे. म्हणजेच जे आपल्याला भौतिक जगात जाणवते ते आपण नाही. हा पहिला नेतीचा अर्थ झाला. अगदी तंतोतंत. हा पहिला भाग झाला आणि तो तुलनेने समजायला आणि स्वीकारायला थोडा सोपा असतो. पण खरी गोम पुढेच आहे ना. होय, कारण मानवी मन खूप हुशार आणि चतुर असते. जर आपण भौतिक गोष्टी नाकारल्या तर मन लगेच काहीतरी अदृश्य आणि सूक्ष्म गोष्टींना चिकटून बसते. त्याला अस्तित्वाचा काहीतरी आधार लागतोच. एक्झॅक्टली. म्हणूनच दुसरा नेती अत्यंत आवश्यक ठरतो. दुसरा नेती हा आपल्या सूक्ष्म किंवा मानसिक स्तरासाठी आहे. हा अदृश्य गोष्टींना नकार देतो. अदृश्य गोष्टी म्हणजे आपले विचार आणि मन. हो, आपली मन, आपली बुद्धी, आपले विचार, आपला अहंकार आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मी ध्यान करत आहे, मी शरीर नाही किंवा मी खूप आध्यात्मिक आहे, हा जो अत्यंत सूक्ष्म आणि गोड अहंकार आपल्यात निर्माण होतो ना. बापरे, हा आध्यात्मिक अहंकार तर खूपच धोकादायक असतो. हो, त्यालाही हा दुसरा नेती मुळासकट वगळून टाकतो. हे सर्व ऐकताना ना मला आजच्या काळातल्या एका अत्यंत परिचित तंत्रज्ञानाची आठवण येत आहे. अच्छा, कसली आठवण? हे अगदी एखाद्या स्मार्टफोनसारखे आहे बघा. आपण जेव्हा आपला मोबाईल वापरतो आणि तो हँग व्हायला लागतो तेव्हा आपण काय करतो? आपण ॲप्स बंद करतो किंवा डिलीट करतो. हो, आपण स्क्रीनवर दिसणारे अनावश्यक ॲप्स डिलीट करतो. आपल्याला वाटते की आता फोन क्लीन झाला. हा, झाला आपला पहिला नेती. अगदी. पण एवढे करूनही फोनचा स्पीड अजूनही स्लो असतोच. मग आपल्याला समजते की दुसरा नेती पण गरजेचा आहे. दुसरा नेती म्हणजे काय मग या उदाहरणात? दुसरा नेती म्हणजे ती बॅकग्राऊंडला चालणारी छुपी ऑपरेटिंग सिस्टम, न दिसणारे प्रोग्रॅम्स आणि साचलेली कॅशे मेमरी पूर्णपणे डिलीट करणे. जोपर्यंत ती आतली मेमरी क्लिअर होत नाही तोपर्यंत तो फोन खऱ्या अर्थाने मूळ अवस्थेत येत नाही. खरोखर हे अत्यंत अचूक आणि आजच्या आधुनिक जीवनशैलीला साजेसे उदाहरण आहे. पहिल्या नेतीने आपण आपली बाह्य स्क्रीन क्लिअर केली, भौतिक ओळखी पुसून टाकल्या. पण जोपर्यंत आपण बॅकग्राऊंडमध्ये सतत चालणारे छुपे विचार, आपला सूक्ष्म अहंकार आणि आपल्या बुद्धीचे खेळ क्लिअर करत नाही, तोपर्यंत आपल्याला खऱ्या अर्थाने मोकळेपणा किंवा शून्यावस्था अनुभवता येणार नाही. आणि म्हणूनच अद्वैत तत्वज्ञानात याच प्रक्रियेला अनन्यसाधारण महत्त्व दिले गेले आहे असं म्हणतात. हो, अगदी बरोबर. आपण आता अद्वैत तत्वज्ञानाचा उल्लेख केलात. हा विषय अनेकदा माझ्या वाचण्यात येतो. या सखोल चर्चेच्या निमित्ताने अद्वैत तत्वज्ञान आणि नेती-नेतीचा नक्की काय संबंध आहे हे थोडे अधिक सोप्या भाषेत विस्तारून सांगता येईल का? नक्कीच सांगता येईल. अद्वैत या शब्दाचाच अर्थ आहे दोन नसणे. म्हणजे एकच असणे. हो, जिथे तू आणि मी किंवा जग आणि मी असा कोणताही भेद नाही, फक्त एकच शुद्ध जाणीव आहे, ते अद्वैत. या संदर्भात बघितले तर आपली जाणीव नेहमी दोन गोष्टींमध्ये विभागलेली असते. एक पाहणारा म्हणजे कर्ता आणि दुसरे पाहिले जाणारे म्हणजे कर्म किंवा दृश्य. ओके. पहिला नेती हा दृश्य किंवा विषयाला काढून टाकतो. हे संपूर्ण जग, आपले शरीर, आपले विचार हे सगळे दृश्य झाले ज्यांना आपण पाहू शकतो. आणि दुसरा नेती? दुसरा नेती हा कर्ता म्हणजेच पाहणारा, जो मी आहे, माझा जो अहंकार आहे त्याला काढून टाकतो. विचार करणारा मी, ध्यान करणारा मी, नकार देणारा मी. जेव्हा मी आणि जग हे दोन्ही संपतात तेव्हा काय होतं? तेव्हा मागे जे उरते तेच शुद्ध अद्वैत भान असते.
तिथे कर्ताही नसतो आणि कर्मही नसते, फक्त एक शुद्ध जाणीव उरते. हे ऐकायला खूपच सखोल आणि विचार करायला लावणारे आहे. होय. पण प्रत्यक्ष व्यवहारात जेव्हा आपण योग आणि ध्यानाचा सराव करतो तेव्हा हे कसे काम करते? कारण तात्विकदृष्ट्या हे समजते, पण जेव्हा आपण प्रत्यक्षात डोळे मिटून ध्यानात बसतो ना, तेव्हा हे सगळे अत्यंत आव्हानात्मक वाटायला लागते. विचारांची एक अखंड साखळी सुरूच असते. ध्यानाच्या प्रक्रियेत हा अनुभव घेणे खरोखरच एक मोठे आव्हान असते, पण तीच खरी साधना आहे. जेव्हा आपण एका जागी शांत डोळे मिटून बसतो तेव्हा काय होते? अनेक विचार येतात. सुरुवातीला लगेच एखादा विचार येतो, उद्याच्या कामाचा किंवा काल झालेल्या संवादाचा. त्या क्षणी आपण मनाने म्हणतो, नेती, हा विचार मी नाही. मग थोड्या वेळाने मनाला एक प्रकारची शांतता जाणवते. बरोबर. एखादी सुखाची भावना येते, तेव्हा आपण पुन्हा म्हणतो, नेती, ही तात्पुरती भावनाही मी नाही. कधीकधी एखादा खूप चांगला आध्यात्मिक अनुभव येतो. आपल्याला वाटते की आपण खूप प्रगती केली आहे. तिथेही आपण अडकू शकतो ना? हो, तिथेही थांबायचे नसते. तिथेही आपण म्हणतो, नेती. आणि ही प्रक्रिया कुठपर्यंत चालते माहितीये? कुठपर्यंत? जोपर्यंत तो आत बसलेला नेती म्हणणारा आणि स्वतःला वेगळा समजणारा जो मी आहे, तो स्वतःच त्या प्रक्रियेत पूर्णपणे विरघळून जात नाही तोपर्यंत. बापरे, म्हणजे जर आपण फक्त एकदाच नेती म्हटले असते तर तो एक खूप मोठा मानसिक सापळा ठरला असता. अगदी खरे. आपण एका ओळखीमधून बाहेर पडलो असतो, पण नकळत दुसऱ्या अधिक सूक्ष्म ओळखीत अडकलो असतो. हे अगदी सत्य आहे. मानवी मनाचा तो एक स्वाभाविक धर्मच आहे की त्याला पकडून ठेवण्यासाठी सतत काहीतरी लागते. निराधार राहण्याची मनाला खूप भीती वाटते. हो, मन नेहमी काहीतरी सपोर्ट शोधत असतं. जर आपण एकदाच नेती म्हटले असते तर मनाने लगेच दुसरी एखादी सूक्ष्म आणि अधिक धोकादायक कल्पना पकडली असती. मन स्वतःला समजावते की बरं, मी हे शरीर नाहीये ना, मग मी नक्कीच एक अत्यंत पवित्र आत्मा असेन किंवा मी एक महान साधक आहे. हा नवा अहंकार तर भौतिक अहंकारापेक्षा जास्त कठीण आहे सोडायला. होय, मनाला अशा पळवाटा शोधण्यापासून रोखण्यासाठी आणि मनाच्या सर्व वाटा बंद करण्यासाठी हा शब्द जाणीवपूर्वक दोनदा वापरला आहे. यामुळे मन पूर्णपणे थकून जाते, त्याचे सर्व आधार गळून पडतात. आणि मग ते खऱ्या अर्थाने शांत होतं. अगदी बरोबर. त्याच्याकडे पकडून ठेवण्यासाठी कोणतेही विचार उरत नाहीत आणि मग ते पूर्णपणे आणि खऱ्या अर्थाने शांत होते. ही चर्चा आता एका अत्यंत वेगळ्या आणि रंजक वळणावर आलीये. हे सर्व ऐकत असताना मला प्रकर्षाने जाणवतीये की आपण इथे नुसती कोरडी तत्वचर्चा करत नाही आहोत. नाही, अजिबात नाही. नेती हे केवळ पुस्तकात वाचण्याचं तत्वज्ञान नाहीये, तर ती चक्क एका अत्यंत धारदार शस्त्राने केलेली सूक्ष्म शस्त्रक्रिया आहे. सूक्ष्म शस्त्रक्रिया हा अत्यंत योग्य शब्द वापरलात तुम्ही. ही खरोखरच एक अत्यंत सूक्ष्म आणि अनेकदा वेदनादायी शस्त्रक्रिया आहे. वेदनादायी का? कारण ही शस्त्रक्रिया आपल्या भौतिक शरीरावर नाही तर आपल्या खोट्या ओळखींवर केली जाते. आपण जन्मल्यापासून स्वतःवर खोट्या ओळखींचे अनेक पापुद्रे चढवून घेतलेले असतात. हो, मी अमुक एका जातीचा आहे, धर्माचा आहे, माझा हुद्दा हा आहे, माझे स्वरूप असे आहे, समाजात माझी एक विशिष्ट किंमत आहे, या सगळ्या खोट्या ओळखी ही शस्त्रक्रिया अत्यंत निर्दयीपणे कापून काढते. जसं एखादा शल्यविशारद शरीरातील रोगट भाग कापून काढतो ना, तशीच ही प्रक्रिया आपल्या अहंकाराला आणि अज्ञानाला कापून काढते. पण मग जेव्हा हे सगळे पापुद्रे कापून काढले जातात, जेव्हा आपल्या सर्व ओळखी संपतात, तेव्हा शेवटी काय उरतं? आपण आतून पूर्णपणे रिकामे किंवा शून्य होतो का? हा प्रश्न खूप स्वाभाविक आहे. पण ते रिकामे पण नकारात्मक नसते. त्याची तुलना आपण एका अत्यंत सुंदर उदाहरणाने करू शकतो. कोणतं उदाहरण? अगदी जसं एखादा कोरा पांढरा कॅनव्हास असतो ना, ज्यावर चित्रकाराने अजून कोणतेही चित्र काढलेलं नसतं, तशीच काहीशी अवस्था या प्रक्रियेनंतर होते. म्हणजे तो पांढरा कॅनव्हास पूर्णपणे रिकामा असतो, पण त्यात काहीही सामावून घेण्याची क्षमता असते. एक्झॅक्टली. या पांढरा शुभ्र कॅनव्हासवर कोणतीही खून नसते, कोणताही डाग नसतो, पण त्यात कोणतेही चित्र सामावून घेण्याची अमर्याद क्षमता असते. जेव्हा सर्व खोट्या ओळखी कापून काढल्या जातात, तेव्हा शेवटी जे उरते तेच आपले अत्यंत शुद्ध आणि खरे स्वरूप असते. हे खूपच सुंदर आहे. आणि गंमत बघा, जिथे आपल्या सर्व शब्दांचा आणि विचारांचा अंत होतो, तिथे फक्त आणि फक्त शुद्ध जाणीव उरते. या जाणीवेला कोणतेही नाव देता येत नाही, तिचा कोणताही आकार नसतो, ती पूर्णपणे वर्णनापलीकडची आहे. आजच्या या सखोल चर्चेने माझ्या अनेक जुन्या समजुतींना धक्का दिला आहे. भौतिक जगताकडून सूक्ष्म जगताकडे आणि तिथून थेट शून्याकडे जाणारा हा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. होय, हा प्रवास प्रत्येकाने अनुभवण्यासारखा आहे.
आपण आजच्या चर्चेच्या सुरुवातीला बघितले की पहिला नेती आपले शरीर, बाह्य जग आणि जुने ऋणानुबंध राखतो आणि दुसरा नेती आपले मन, बुद्धी आणि अगदी आपला तो सूक्ष्म आध्यात्मिक अहंकार सुद्धा नाकारतो. बरोबर. एका छोट्याशा वाटणाऱ्या शब्दाच्या पुनरावृत्तीमध्ये केवढी मोठी ताकद लपलेली आहे. आणि म्हणूनच हे प्राचीन ज्ञान आजच्या काळातही तितकेच किंबहुना थोडे जास्तच लागू पडतंय. आपण आजच्या जगात सतत माहितीच्या प्रचंड स्फोटामुळे खूप गोंधळलेले आणि तणावाखाली असतो. हो, सोशल मीडियामुळे तर हे खूप वाढलंय. आपण स्वतःला आपल्या सोशल मीडियावरील खोट्या प्रतिमेशी, आपल्या बँकेतील रकमेशी किंवा आपल्या नोकरीच्या टायटलशी जोडून घेतो. या सगळ्या अत्यंत तकलादू आणि खोट्या ओळखी आहेत ज्या कधीही नष्ट होऊ शकतात. अगदी खरंय. जेव्हा आपण खऱ्या अर्थाने नीतीचा सराव करतो तेव्हा आपण या सर्व कृत्रिम ओळखींपासून स्वतःला मुक्त करत असतो. आपण स्वतःला एका मोठ्या ओझ्यातून मुक्त करत असतो. आपण सर्वजण नेहमीच स्वतःला काहीतरी असण्याशी जोडत असतो, पण आज आपण पाहिलं की सर्वोच्च शांती ही नसण्यात सामावलेली आहे. अगदी उत्तम सार काढलात तुम्ही. पण या सर्व विवेचनातून एक अत्यंत महत्त्वाचा आणि सखोल प्रश्न निर्माण होतो, जो आज आपण सर्वांनी स्वतःला विचारणं गरजेचं आहे. नक्कीच विचारला पाहिजे. कोणता प्रश्न? जर सर्व काही नेती आहे, सर्व काही नकारलेले आहे, तर तो अनुभव घेणारा, तो साक्षीदार कोण उरतो? हाच तर वेदांताचा अंतिम आणि सर्वोच्च प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर कोणत्याही ग्रंथात किंवा शब्दांत सापडणार नाही. मग ते कुठे सापडेल? तो साक्षीदार कोण आहे हे प्रत्येकाने स्वतःच्या आत डोकावून शांतपणे एकांतात बसून स्वतःच शोधायचे आहे. तोच खऱ्या अर्थाने स्वशोध आहे. बरोबर. जेव्हा सगळं काही गळून पडते, जेव्हा कोणतेही विचार उरत नाहीत, तेव्हा जे मागे राहते तेच खरे सत्य आहे का, यावर सर्वांनीच अत्यंत शांतपणे विचार केला पाहिजे. हाच आजच्या या चर्चेचा खरा उद्देश आहे. या अत्यंत सखोल आणि विचारप्रवर्तक मुद्द्यावर आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. आपण सर्वांनी आज या प्राचीन शब्दामागचं एक अत्यंत मोठे आणि जीवन बदलणारं रहस्य उलगडले आहे. हो, आणि मला खात्री आहे की श्रोत्यांना याचा नक्कीच फायदा होईल. नक्कीच. आजच्या या चर्चेने जर आपल्या सर्वांच्या विचारांवरील एखादे जुने पूट दूर केले असेल किंवा आपल्या खोट्या ओळखीची शस्त्रक्रिया करण्यात थोडी जरी मदत केली असेल, तर ही सखोल चर्चा नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. आणि सनातन शास्त्र या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हो, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खाली कमेंट करून नक्की सांगा की आपण सर्वजण आज आपल्या जीवनातील नेमक्या कोणत्या एका चुकीच्या ओळखीला किंवा खोट्या अभिमानाला नेती म्हणणार आहोत. आपल्या प्रतिक्रियेंची आम्ही वाट पाहत आहोत. नक्कीच. आपण पुन्हा भेटूच एका नवीन आणि रंजक विषयासोबत. तोपर्यंत असाच विचार करत रहा आणि स्वतःचा शोध घेत रहा. धन्यवाद. धन्यवाद.